हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज चालले होते मी संक्रांतीची खरेदी करायला. तर निघाले मी केशवनगरहून आपलं थेट हडपसर पुणे. मूळचंद मिल तिथे गेले. मूळचंदचं दुकान हे बघा, माहिती असेल हडपसरचं. मग तिथे पोचले मी, आपली गाडी लावली आम्ही दोघांनी. मग आतमध्ये गेलो आम्ही, हे सिक्युरिटी वगैरे होते तिथे. म्हणलं चला आतमध्ये जावं, थोडासा व्हिडिओ घेतला आधी त्याला. म्हणलं चला, साडीचं सेक्शन 1 नंबरवर होतं. मग साडी बघण्याकरता गेलो आम्ही, 2 नंबर सॉरी. तर साड्याचं बघा, किती बायका भरपूर आलेल्या होत्या. आता एवढ्यामधून मला एक साडी निवडायची होती, तर आता सांगा मी कशी निवडणार. खूप साड्या बघितल्या, खूप म्हणजे खूप, काय सांगायचं तुम्हाला. असं वाटायचं साडी घेऊ तर कोणती घेऊ, काही कळायलाच मार्ग नव्हता. ते दाखवणारे सुद्धा म्हणायचे घ्या, ढीक पडलेला होता, तुम्ही तुमच्या हातानं घ्या. म्हणलं चला एक नेसून बघावी. मग ही कलांची ही नवीन आता आलेली, म्हणलं ही घालून बघितली. बघा मित्रांनो, तुम्हाला कशी वाटते ती. मला तर काही तेवढी खास वाटली नाही. मी म्हणलं नको, मग ठेवली मी साईडला. म्हणलं बघू. मग नंतर दुसरी एक घातली, मला ही बघावी, ही कशी दिसते. ही सुद्धा आमचे सर म्हणले बघ, तुला आवडत असली तर घे. काही असं मला काही तेवढं हे कळत नाही साड्यांचं. मी हेलाच घेऊन जात असते. साडी घ्यायचं म्हणलं की आमचे साहेब सोबत असतात. मग ही घातली, ही बघा तुम्हाला कशी आवडली. मग मी म्हणलं चला मला दुसरी दाखवा. मग मी साड्या बघितल्या, खूप साड्या बघितल्या बघा, भर साड्या बघितल्या. मग ही सुद्धा बघितली, मग हिलाही बघितलं. म्हणलं ही बघितलेलीच होती, नकोच. मग थेट निघालो. म्हणलं चला घरीच, चला जाऊ द्या तिकडे, साडीचं बघू आपण लास्टला. मग सांगा मित्रांनो, मी ह्या तिन्हीपैकी कोणती साडी घेतली असेल. बाय.